मित्र हो नमस्कार. सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सुंदर सकाळच्या स्वामीमय शुभेच्छा. मित्रांनो, आज आपण चाललो आहोत पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाला. आणि माझ्या गावापासून म्हणजे आपण चाललो आहोत मिरजहून पंढरपूर येथे. आणि आपणाला हा रस्ता दिसत आहे. या रस्त्यावरून जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार मोठी मोठी जुनी झाडे आपणाला दिसत आहेत. तसेच रस्त्याने जाताना मुले बघा, इथं जी काही रनिंगची सायकल असते ती सायकल घेऊन सायकलवरून चाललेली आपणाला दिसत आहेत. आणि सकाळचं वातावरण असल्यामुळे सर्व फ्रेश असं वातावरण आपणाला येथे पाहावयास मिळत आहे. आणि रस्त्यावर वाहनांची एवढी जास्त वर्दळ देखील दिसत नाही आहे. क्वचित एखादं वाहन इकडून तिकडे जाताना आपणाला दिसत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार अशी झाडे आहेत. आता आम्ही लागलो आहोत पंढरपूर हायवेला. जो काही कोल्हापूर पंढरपूर नागपूर जो काय हायवे आहे त्या हायवेला आता आपण लागलेलो आहे. आणि ह्या हायवेवरून जाताना देखील वाहनांची जी काही गर्दी आहे ती गर्दी कमी आहे. आणि हा रस्ता खूप मोठा आहे. खूप निसर्गरम्य असा परिसर आहे. आणि पुढे गेल्यानंतर ना आपणाला डाळिंबाची जी काही बाग असते ती बाग आपणाला इथे दिसत आहेत. जास्त प्रमाणात येथे डाळिंबाची शेती केली जाते. तसेच डोंगरावरती आपणाला पवनचक्क्या फिरताना इथे दिसत आहेत. त्या पवनचक्क्यामधून आपणाला वीज निर्मिती येथे पवन ऊर्जा तयार केली जाते. इथे बघा आपणाला दिसतं आहे की जी काही शेती आहे ती शेतीचे देखील काम थोडक्यामध्ये इथे शेतकऱ्यांनी पूर्ण केलेली आहे. नांगरून शेती मशागतीसाठी पूर्ण केलेली दिसत आहे. आणि थोडक्यात येथे सर्व शेतीला आपल्याला इथे कंपाऊंड पाहायला मिळत आहे. आपण पाहू शकता की पवनचक्क्या येथे दिसत आहेत आपणाला. आणि रस्त्यावरून जात असताना खूप काही घरे किंवा मोठमोठ्या बिल्डिंग्सा वगैरे आपल्याला इथे दिसत आहेत. हे पवनचक्क्या देखील आपण इथे पाहू शकता. पवनचक्कीपासून जी काही वीज निर्मिती केली जाते त्या वीज निर्मितीपासून आपणाला वीज मिळते. बघा इथं शेती देखील काय आहे, जसं नांगरून मशागत केलेली आहे हे आपणाला इथे दिसत आहे. पांडुरंगाच्या विठुरायाच्या दर्शनाला जात असताना मनात एकच ध्यास लागला होता की विठ्ठलाच्या पांडुरंगाचे दर्शन आपल्याला कधी मिळते ते पाहावयाचे. तर इथून पुढे जात असताना आपण पाहू शकता की इथे घरं वगैरे लागतात. पुढे डोंगर जे आहेत त्या डोंगरा देखील आपल्याला इथे पाहावयास मिळत आहे. अशा पद्धतीने आम्ही पुढे पुढे जात आहोत. आणि जाताना जे काही निसर्गाचं जे काही सौंदर्य आहे ते निसर्गाचे सौंदर्य तुम्हाला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. निसर्ग हा खूप महान आहे. निसर्गामधील जी काही झाडं झुडपं असतात ती डोंगररांगा असतात, दऱ्याखोऱ्या असतात. त्यामधून आपणाला जो काही आपला वारसा असतो तो वारसा आपणाला जपता येतो. तेच आपणाला इथे आपणाला पाहावयास मिळत आहेत. अशा पद्धतीने मनात एकच आस होती की विठुरायाचे दर्शन आपल्याला केव्हा होते. आणि हा प्रवास करत असताना मला खूप प्रवासाची आवड. आणि शेवटी आम्ही पोहोचलो पांडुरंगाच्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर नगरीमध्ये. खूप अतिशय महत्त्वाचं असं हे पंढरपूरचं विठुरायाचं दर्शन आम्हाला पाहावयास मिळालं. तसेच अधिक मास असल्यामुळे आणि उन्हाचा कडाका असल्यामुळे तरी देखील गर्दी खूप होती. आणि आम्हाला फक्त मुखदर्शन एवढे करता आले. आणि आम्ही मुखदर्शन घेतले आणि आम्ही निघालो चंद्रभागेच्या तीरी. चंद्रभागा नदी किनारी येथे तर खूप अशी गर्दी येथे आम्हाला पाहावयास मिळाली. आम्ही थोडे व्हिडिओचं जे काही शूटिंग आहे ते शूटिंग केलं. आणि आम्ही या नदी किनारी नदीचं दर्शन घेण्यासाठी निघालो. आणि तुम्ही पहा की येथे खूप असा महत्त्वपूर्ण आणि निसर्गरम्य असा परिसर आपणास पाहावयास मिळत आहे. खूप अशी मोठी गर्दी येथे आम्हाला पाहावयास मिळत आहे. आणि येथे देखील छोटी छोटी मंदिरे आपणास दिसत आहेत. आणि ह्या निसर्गाचे या नदीचे जे काही पाणी आहे ते पाणी इथं खूप असं मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहे. आणि नदीच्या काठीला एका बाजूला जी काही झाडी आहे ती झाडी देखील आपणाला निसर्गाने बहरलेली दिसत आहे. खूप गर्दी आहे. आणि या गर्दीमधूनच वाट काढत काढत आम्ही नदीच्या किनारी नदी तीरावरती पोहोचत आहोत.
मित्रांनो, तुम्ही पहा की आम्ही येथे नदीच्या किनाऱ्यावरती आता पोहोचलो आणि येथे जे काही विठुरायाचे जे काही दर्शन आहे ते दर्शन घेतल्यानंतर आम्ही येथे तुम्हाला इथे होडी देखील वगैरे दिसत आहे आणि नदीचं जे काही पाणी आहे ते पाण्याचं आम्ही दर्शन घेतलं आणि येथे तुम्हाला हे जे काही निसर्गाचं सौंदर्य आहे ते निसर्गाचे सौंदर्य दाखवण्याचा आम्ही येथे थोडक्यात प्रयत्न करत आहेत. प्रत्येकजण पंढरपूरला जातो, पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन घेतो, पण मला तर असं म्हणावं असं वाटतं, पण असाच योग आम्हाला दरवर्षी नेहमी यावा. त्यानंतर आम्ही नाश्ता करण्यासाठी हॉटेलमध्ये पोहोचलो, थोडासा नाश्ता केला आणि पुढे आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो. तुम्हाला येथे जे काही वारकरी दिसत आहे ते वारकरी मंडळांचं जी काही प्रतिकृती येथे केलेली आहे ती प्रतिकृती दिसत आहे. आणि आता आम्ही निघालो कैकाडी महाराज यांचा मठ पाहण्यासाठी. हा मठ पाहण्यासाठी तुम्हाला 1 तास तरी किमान लागतोच. हा मठ म्हणजे पंढरपूरचे विशेष आकर्षण आहे. भारताच्या ऐतिहासिक आणि प्राचीन काळामध्ये या मठात एक भारतमाता मंदिर देखील आहे. त्या मंदिरामध्ये ज्या मूळ मानवापासून सर्व जगाची उत्पत्ती झाली त्याची मूर्ती आपणास इथे पाहावयास मिळते. मंदिरामध्ये तिन्ही लोक आपणास पाहावयास मिळतात. तिन्ही लोक म्हणजे कोणते, तर स्वर्गलोक, पृथ्वीलोक आणि पाताळलोक अशी या मठाची निर्मिती केलेली आहे. माशाच्या मोठ्या तोंडासारख्या मठाच्या प्रवेशद्वारातून आपण आत जातो. तसेच पार्वतीसोबत गणपती, कौशल्या मातेसोबत श्रीराम, अंजनी मातेसोबत श्री हनुमान, रेणुका मातेसोबत श्री परशुराम, माता देवकी आणि पिता वासुदेव यांच्यासोबत श्रीकृष्ण अशा देवतांच्या मूर्त्या बसवण्यात आलेल्या आहेत. ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्यासोबतच श्री गुरुदेव दत्त मंदिर, भारतमाता शकुंतलाबाई यांची झोपडी अशी छोटी छोटी मंदिरे येथे आपणाला पाहावयास मिळतात. गजानन महाराज असतील, साईबाबा, गाडगे महाराज, श्री स्वामी समर्थ, श्री स्वरूपानंद वल्लभाचार्य, सावंतामाळी, रोहिदास, संत कबीर अशा अनेक महान संत पुरुषांच्या मूर्ती येथे तुम्हाला पाहावयास मिळतात. एवढेच नव्हे तर या मठात भारतीय स्वराज्य संस्थापक, महात्मा गांधी, अनेक स्वातंत्र्यवीरांच्या मूर्त्या देखावे बसवलेले आहेत. तसेच इतर महाराजांच्या तपश्चर्ये संदर्भातीलही देखावे येथे तुम्हाला पाहावयास मिळतात. मित्रांनो, महाभारतातील काही देखावे, सूर्यनारायण, अष्टग्रह असणारा देखावा, श्री विष्णू त्याचे 12 अवतार दाखवणारा देखावा, हनुमानाने लंकेला जातानाची पूर्णाकृती असे अनेक प्रकारचे देखावे या कैकाडी महाराज मठामध्ये आपणास पाहावयास मिळतात. मूर्त्या, कलाकृती यांनी साकारलेला हा मठ एक आगळा वेगळा मठ आहे. याची अनुभूती मला मठ पाहताना जागोजागी पदोपदी येत होती. मित्रांनो, असा हा मठ कुठेही आपणास पाहावयास मिळणार नाही, तो फक्त पंढरपूर नगरीमध्येच पाहावयास मिळेल. त्याचप्रमाणे बद्रीनाथ धाम, रामेश्वर धाम, द्वारकाधाम अशा अनेक धामांच्या कलाकृती येथे बसवण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे मेरू पर्वत जो समुद्रमंथनासाठी प्रख्यात आहे त्याचीही कलाकृती विलोभनीय, सुशोभनीय असे आपणाला पाहावयास मिळते. तसेच श्रीलंकाधिपती श्री हनुमानाचे मंदिर, हनुमानाची मूर्ती आपणास आहे. राम, लक्ष्मण, सीता यांच्या सीतेच्या वनवासातील देखावा आहे. भक्त पुंडलिकाचा आईवडिलांसोबतचा देखावा येथे आहे. यमराज देखावा आहे. तसेच भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस असे देखावे आहेत. त्याचप्रमाणे पृथ्वीलोक गोष्ट, काही ठिकाणी देखाव्याबद्दलची माहिती आपणास त्या ठिकाणी लिहिलेली पाहावयास मिळते. एवढेच नव्हे तर काही चित्ररूपामध्ये देखावे सादर केलेले आहेत ते दिसतात. तसेच सर्पाची जी काही प्रतिकृती आहे ती प्रतिकृती आपणास इथे पाहावयास मिळत आहे. अशा पद्धतीने हा मठ पाहताना आपणाला पूर्ण 1 तासभराचा जरी वेळ खूप लागतो. सुंदर अशी मूर्ती आहे. तसेच जे काही मूर्ती आहे, जे साकारलेले मूर्तींचं जे काही माहिती आहे ती माहिती इथे चित्ररूपामध्ये आपणास सादर केलेली आहे. म्हणजे जी मूर्ती किंवा जे सादरीकरण केलेलं आहे ते कशा संदर्भात आहे त्याची माहिती या मठामध्ये
ठळक अशा पद्धतीने लिहिलेले आहेत. अशा पद्धतीने कहाण्या किंवा चित्रामधून जी काही माहिती आहे ती माहिती आपणाला काय सांगावयाची आहे ते इथे ज्या ज्या ठिकाणी जे चित्र असेल, कलाकृती असेल तिथे एका त्या भिंतीवरती लिहिले गेलेले आहे ते आपणाला इथे पाहावयास मिळत आहे. अशा पद्धतीनं मठ पाहण्यासाठी तुम्हाला जवळजवळ 1 तासभर तरी अजिबात पुरणार नाही, त्याच्यापेक्षा जास्तच वेळ लागतो. त्यामुळे मला तर वाटतं की आपण पंढरपूरला गेल्यानंतर कैकाडे महाराजांचा जो काही मठ आहे तो मठ खूप मनोमन आणि खूप वेळ देऊन पाहावा असा हा मठ आहे. मठामध्ये खूप काही जे काय आपले स्वातंत्र्यवीर असतील, समाजसुधारक असतील, संत असतील किंवा आपले जे काही महाभारत, रामायण असतील, यांचे जे काही महापुरुष असतील, यांची जी काही कलाकृती आहे ती कलाकृती हुबेहूब अशी साकारलेली आहे. आणि ही कलाकृती साकारणारे जे काही सादरीकरण करणारे लोक आहेत किंवा जे काही कलाकुसर करणारे जे काही मूर्तिकार आहेत त्यांना खरोखरच आपण इथे मानलं पाहिजे. खूप छान अशी सुंदर अशी कलाकृती येथे पाहावयास मिळते आणि कैकाडे महाराजांचा मठ अतिशय सुंदर असा आहे. त्यानंतरनं आम्ही परत येताना जेवणासाठी थांबलो आणि आम्ही काय केलं, जेवण केलं. जेवणामध्ये सर्वजण आम्ही कुटुंबातील सर्व सदस्य असे बसून जेवण केलं आणि जेवण करताना आम्ही जिथे थांबलो तो आहे तो पांडुरंग विसावा म्हणून. ते आता तुम्हाला आम्ही व्हिडिओमध्ये पुढे दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. पंढरपूरहून माघारी येताना कासेगाव असे एक लहानसं गाव आहे आणि या गावामधून जात असताना पुढे हा विसावा आहे आणि ही विश्रांती आहे आणि विश्रांतीचं ठिकाणामध्ये आम्ही ही विश्रांती येथे घेतलेली आहे. गाड्या वगैरे इथे पार्क करायला जागा आहे. खूप काही मस्त असं इथं मंदिर आहे आणि पिण्याच्या पाण्याची गार सोय आहे इथं आणि इथं हापसा पंप आहे आणि ह्या हापसा बोरमधून आज खूप काही चांगलं पाणी आपणाला इथं पाहावयास मिळतं. शुद्ध असं पाणी आहे. गाड्या पार्किंगची देखील सोय आहे आणि सोलापूर वन विभाग, सोलापूर वनपरिक्षेत्र, पंढरपूर, पांडुरंग विसावा, कासेगाव असं इथं विसाव्या ठिकाणाचं नाव आहे. भिंतीवरती वारकरी पंढरपूरच्या विठुरायांची जी काय प्रतिकृती आहे, ढोलकी वगैरे या सर्वांचं चित्र येथे सादरीकरण करून खूप छान पद्धतीनं चित्रकाम केलेलं आपणाला इथं दिसतं आणि खूप वनपरिक्षेत्राचं हे क्षेत्र खूप जे काही पायी दिंडी वगैरे असतात ते मला वाटतं विसावतात आणि आम्ही जेवण वगैरे करून परत आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघालो आणि तुम्हाला येताना देखील आता जी काय वाहनांची जी काय गर्दी आहे थोडी जास्त दिसत आहे, कारण दुपार नंतरनं आम्ही थोडी विश्रांती वगैरे घेऊन जेवण वगैरे करून पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेऊन परत आम्ही माघारी फिरलो आहे आणि माघारी फिरताना जी काही वाहनं आहेत ती वाहनांची जी गर्दी थोडी जास्त दिसते. अशा पद्धतीनं आम्ही आत्ता देखील या मेन हायवेला येण्यासाठी आलेलो आहोत आणि आम्हाला जो काही हायवे आहे तो आपला नागपूर हायवे हा सांगोलाच्या पुढून लागतो. सांगोला ते पंढरपूर आपणाला हा जो काय रस्ता आहे तो दुसरा रस्ता पकडावून आपणाला सांगोल्यापासून पंढरपूरपर्यंत जाता येतं आणि जो मेन रस्ता आहे तो सांगोलापासून पुढं सोलापूर, नागपूर त्या रस्त्याला आपणाला यावं लागतं. तुम्ही पाहू शकता की जाताना जशी हिरवीगार झाडी होती तशीच येताना देखील हिरवीगार झाडी आहेत आणि आत्ता आम्ही मेन हायवेला म्हणजे आमच्या मिरज हायवेला पोहोचलेलो आहोत. येताना देखील आम्हाला खूप हिरवीगार अशी झाडी पाहायला मिळाली. डाळिंबीच्या जे काय बागा आहेत किंवा त्याचे जे काय लावलेले जे काही स्टॉल असतील ते आम्हाला देखील येथे पाहावयास मिळेल. निसर्गार हिरवीगार झाडी नारळाची वगैरे आम्हाला इथे पाहावयास मिळाली आणि पाहावयास येताना देखील निसर्गाची जी काही झाडे असतात ते झाडांचा आम्ही अनुभव घेतला आणि आमचा परतीचा प्रवास पुढं सुरू राहिला. पुढे आल्यानंतरनं आम्ही एका ठिकाणी चहा पाण्यासाठी वगैरे थांबलो आणि पुढे आम्ही आमच्या घरी पोहोचण्यासाठी मार्गस्थ झालो. तुम्ही येथे पाहू शकता
की खूप मस्त पद्धतीनं आमची जी काही ट्रिप आहे, सहल आहे, ती सहल इथं आम्ही पूर्ण केली आणि आम्ही आमच्या घरी आलो. आपणास हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला पुढच्या दर्शनासाठी घेऊन जाणार आहोत आणि ते तुम्हाला आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. परत एकदा श्री स्वामी समर्थ. स्वामीच्या कृपेने आपण अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओमार्फत आपण भेटत जाऊ आणि तुम्हाला देखील या प्रवासामध्ये या विठुरायाच्या दर्शनामध्ये कसं प्रवास घेताना आवडलं किंवा ते कमेंटद्वारे आम्हाला अवश्य कळवा आणि शेवटी आम्ही आमच्या घरी पोहोचलो. अशा पद्धतीनं आमचा हा दिवसभराचा पूर्ण पांडुरंगाच्या विठुरायाचा दर्शन झाला आणि सर्वांना श्री पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वांना पांडुरंगाच्या दर्शनासाठी खूप खूप शुभेच्छा आणि शेवटी श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.